शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील 25 ताज्या महत्त्वाच्या अपडेट। दुष्काळ परिस्थिती 5 महसूल मंडळात घोषित करण्यात आली आहे। उपाययोजना व सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार। अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील 40,000 किरकोळ विक्रेत्यांना 47 कोटींचे कर्ज वाटप आज करण्यात आले आहे। तांत्रिक अडचणीचे कारण 6 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप बंद। दुष्काळ जाहीर करा, तुतारी वाजून राष्ट्रवादीचा जन आक्रोश। शरद पवार गटांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। व्याजासहित भरा पीक कर्ज, तरच व्याजमाफीचा होणार फायदा। शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन भरणार कर्जांचे, म्हणजेच की शासन भरणार आहे व्याजांचे 6% आणि 6% व्याज वसूल करा। बँकांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत। पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पुनर्वसन मंत्र्यांकडे गराणे। पीक कर्ज कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक। कपाशी बियाण्याच्या दरात 11 रुपयांनी वाढ, शेतकरी नाराज। आता 864 रुपयांना मिळणार बियाचे पाकिट, उत्पादन खर्च वाढणार। शाहूकडून उशिरांच्या ऊसाला प्रति क्विंटल 3,400 रुपयांचा दर। उशिरा ऊसतोड अनुदान योजना जाहीर। अंगणवाडी ताईंच्या समस्या सुटणार, कामे होणार स्मार्ट। 3,000 अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मिळणार मोबाईलचे वाटप आणि मोबाईलचे वाटप हे सुरू करण्यात आले आहे। अंगणवाडी सेविकांना मोबाईल हे आज पुणे जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे। सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण। पीक कर्ज व्याजमाफी योजना, 130 कोटींचे व्याज भरण्याची शेतकऱ्यांवर ओढावली वेळ। जुन्या वाहनांनाही मिळणार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, अधिकारी म्हणाले 5 वर्षांपासून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत। कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ, शेतकरी मेटाकुटीला। रिक्त जागा भरणार तरी कधी, कार्यालयीन कामकाज मंदावले। सौर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज। वाळूसाठी 600 विसरा, आता मोजावे लागणार 2,000 रुपये। खुल्या बाजारात भाव वाढले। लेकीच्या लग्नासाठी सोने घेतले का? 70,000वर जाणार सोन्यांचे भाव, सध्या आहेत 66,000वर। 1,427 गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई कधी मिळणार? अपडेट आहे कळंब तालुक्यातील। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। पीक नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। जिल्हा बँकेची मयत, कुटुंबास मिळणार 2 लाख रुपये अनुदान। पीक कर्जाच्या परतफेडीची चिंता शेतकऱ्यांना सतावते, हेक्टरी मदत मिळालीच नाही। बोनसही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही। घरावर आता सोलर बसवा, 78,000 रुपये अनुदान घ्या। वीज बिलापासून मुक्ती मिळवा आणि उरलेली वीज महावितरणाला विका। आता 80 वर्षांपुढील वृद्ध आणि दिव्यांगांना घरूनच करता येणार मतदान। घरबसल्या टपाली आणि मतपत्रिका मिळणार। खताच्या दरवाढीमुळे बळीराजा कात्रीत, आर्थिक गणित कोलमडले। शेतमालाला भाव मिळण्याबाबतही ही शाश्वती नाही।